जय श्रीराम. गेले 141 वर्ष आपण श्री ब्रह्मचैतन्य मांडलेकर यांच्या प्रवचनाच्या पुस्तकाचं वाचन करतो आणि आज 142 दिवस. ब्रह्मचैतन्य गोंदवले महाराज हे गोंदवले सातारा महाराष्ट्रातील थोर संत जे आयुष्यभर श्रीरामाच्या नावाचे जपले आणि लोकांना श्रीरामाच्या जीवनाची माहिती साध्या सोप्या भाषेत सांगितली. हे 365 दिवसांचं जे प्रवचन पुस्तक आहे त्यात त्यांनी खरे संत कोण आहेत, संत कसे ओळखावेत, संतांजवळ गेल्यावरती काय करावं आणि काय करू, आपल्या जीवनामध्ये आपण कसं वागावं, त्यात कोणत्या गोष्टी टाळाव्यात. त्याचप्रमाणे आपण या प्रवचन पुस्तकात हे पण समजू शकतो की नाम म्हणजेच देव आणि देव म्हणजेच नाम. नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं आणि नामस्मरणाचे काय फायदे हे त्यांनी या पुस्तकात अगदी चपलक उदाहरणाचे आपल्याला सांगितले जाते. तर आपण हे 142व्या दिवसाचं जे प्रवचन आहे त्याचं आपण वाचन करणार आहोत आणि त्या 142 दिवसाचं जे प्रवचन आहे त्याचं शीर्षक आहे अट्टहासाने नामस्मरण करावे. नाम इतके सूक्ष्म आणि स्थूल साधन नाही, छोटं पण आणि महत्वाचं पण. एखादी गोष्ट अगदी कळकळीने सांगायची झाली म्हणजे अगदी बेंबीच्या देठापासून सांगतो असं आपण म्हणतो. त्याचप्रमाणे नामही बेंबीच्या देठापासून गेले. जर आपला जो उच्चार असतो तो असं बेंबीच्या देठापासून आला पाहिजे. अभ्यासलं म्हणजे फिजिकली तसं नाही, आपण त्या पूर्ण प्रेमाने आलं पाहिजे. कारण सर्व वासनांचा उगम तिथेच आहे. आपण नामाची वस्तू जिथे ठेवून दिली की आपोआप वासना क्षय होईल. जी आपली वासना जी असते वाईट ती आपली कमी होण्यासाठी नामस्मरण हे सगळ्यात मोठं साधन. उगीच वरवर नामस्मरण करू नये, ते अट्टहासाने आणि अंतःकरणपूर्वक घ्यावे यातच खरे हित आहे. आता वासनाच मिली तर आम्ही विषय कशी बघू याची नाही काळजी करू. म्हणजे आपल्याला सगळ्या लोक आपण संसारी लोक आहोत. आपल्या संसारी लोकांना संसारामध्ये विषयांचे जे अट्रॅक्शन असतात ते साधारण एकदम नॉर्मल आहे. पण लोकांना असं वाटतं की नामस्मरण केल्यावरती की देवाची पूजा केल्यानंतर मी या वासनांपासून दूर जाईल, मग मी या जीवनामध्ये आनंद कसं उपभोगतो याच्याकरताच संतांनी सांगितलंय. भगवंताची सत्ता जाणली की त्याला सहज जाणता येतं. जो जाणणे भगवंत त्याला म्हणावे संत. आपण खेड्यात गेलो की तिथे तिथले सभ्य आणि प्रतिष्ठित लोक कोण याची आपण चौकशी करतो. पाटील आम्हाला दिसतो लोक सांगतात म्हणून आम्ही त्याची भेट घेऊ शकतो. पण परमात्मा निर्गुण निराकार त्याची ओळख कशी करून घ्यावी कळत नाही. आम्हाला कळत नाही सगळ्यात सर्व गोष्टी आम्ही कधी खोट्या म्हणतो का म्हणजे देव निर्गुण निराकार आहे. आपल्याला समजावं आपण त्या गोष्टी पटकन समजत म्हणून त्याला सगुण रूपात आणलेले आहेत. त्याला मूर्तीचे त्या फोटोचे त्या प्रतिमेच्या रूपात आणलेले की जेणे आपला विश्वास बसावा. कारण आपल्याला नॉर्मली जे आपल्याला गोष्टी दिसतात त्याच्यावरती आपला विश्वास जास्त असतो. तर समजा त्या आम्हाला कळतच नाही तर आपण विश्वास नाही ठेवत असं आपण म्हणतो का म्हणजे खोट्या मागतो का. आपल्याला असणारी तळमळ ही भगवंताची म्हणजे पूर्णत्वाची तळमळ आहे. नास्तिकाचा सुद्धा पूर्णत्वाकडे थोडा असतो. तेव्हा या तळमळीला भगवंत हेच औषध आहे. कोणती गोष्ट तळमळी वाचून चांगली होत नाही. प्रत्येक जीवाला तळमळ आहे खरी, पण ती कशासाठी हवी तेच चुकते. म्हणजे आपण कोणत्या गोष्टीसाठी तळमळ बाळगावी हे पण तेवढंच महत्वाचं. ते तळमळ विषयाकडे गेल्याने जीवाला खरे समाधान मिळत नाही. समाधान पण कपडे तात्पुरतं असतो. त्यात माणसाची खरी कर्तबगारी आहे. काय केलं तर मी भगवंताचा अशी तळमळ लागावी. ती न लागली तर आपले चुकले. वासनेच्या मागे जाणारी तळमळ भगवंताकडे लावण्यासाठीच सगळे साध्य आहे. म्हणजे आपल्या आपण वासनेकडे एकदम नॅचरली अट्रॅक्ट होतो. पण भगवंताकडे आपलं अट्रॅक्शन होण्याकरता आपल्याला महत्वाने खूप प्रयत्न करावे लागतात. म्हणजे हे साधन बसून केलेले प्रयत्न असतात. हे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या साधनाने आपण करू शकतो. म्हणजे आपण नामस्मरण घेणं, देवळात जाणं, तीर्थाला जाणं,
संतांची संगती जाणार प्रवचन ऐक वगैरे कळवळ निर्माण झाली की भगवंत हात होतो. जगामध्ये असे कोणतेही दुःख नाही की जे भगवंताच्या आनंदाला विरजण घालू. प्रत्येकाला आनंद पाहिजे. आनंद हेच भगवंताचे स्वरूप आहे. म्हणून मुळामध्ये असलेली गोडी आपण अभ्यासाने वाढवतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आनंद आहे. फक्त प्रपंचातला आनंद हा टेम्पररी असतो. हा चिरकाल टिकणारा असतो आणि परमेश्वराचा आनंद हा चिरकाल टिकणारा असतो. भगवंत जर आपले मूळ स्रोत आहेत, तर मग त्याचा अभ्यास करण्याचं काय प्रयोजन? तर त्याचे कारण हेच की आपल्याला भगवंताची विस्मृती झाली. भगवंत आहे हे सगळीकडे आहे हे आपल्याला माहिती आहे, पण बऱ्याच वेळेला उसकडे मात्र त्याचा विसर पडलेला असतो. भगवंत हा प्रेम मूर्ती आहे म्हणून म्हणते जिकडे तिकडे प्रेम भरून टाकावं. दुसरा काय करतो हे न पाहता आपल्याला काय करायला पाहिजे याचा आपण थोडा विचार करावा. हे नामस्मरण हे अट्टहासानेच घ्यावे. शेवटचं वाक्य भगवंताचं नाम घेणे हे ज्ञान होण्याचंच लक्षण आहे. भगवंताकडे लक्ष लागले तर ज्ञान आपोआप होते. म्हणून नामस्मरणाचं महत्व त्यांनी या 142व्या प्रवचनमध्ये सांगितलं. कारण 11 श्रीरामाच्या नावाचा जप करूया. श्रीराम 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 श्रीराम. धन्यवाद. हे 11 142 दिवसाचे जे प्रवचन आहे ते तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमच्याबरोबर तुमचा असाच बिनधास्त सुखाचा आणि आरोग्यप्रद राहो हीच श्रीरामचरणीची व्यक्ती प्रणाली इथेच थांबतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.